नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. पाहायचं आहे आपण आता कोणतं सेशन पाहत आहोत, तर आपण पाहत आहोत करंट अफेअरचं सेशन. स्पोर्ट्स रिलेटेड सगळे करंट अफेअर्स जे आहेत रिसेंट टाइम मधले हे आपण इथे पाहणार आहोत. तत्पूर्वी पाहायचं आहे कंबाईन विजेता बॅच 2 जी आहे आपली, ही काय ह्याचा कालावधी किती आहे? 35 दिवसांचा कालावधी आणि तुम्हाला मिळणार आहे फक्त 499 रुपयांमध्ये ही बॅच. ठीक आहे, कंबाईन एक्झाम अगदीच आपल्या जवळ आलेली आहे, उभी येऊन ठाकलेली आहे. अशा वेळेस समजा तुम्हाला तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत आणि रिव्हिजन करायचं आहे तर बेस्ट बॅच एव्हर. ओके, ठीक आहे. मग पाहायचं आहे तुम्हाला फक्त टेस्ट करायची आहे, बरोबर. तुमचा अभ्यास झालेला आहे, छान रिव्हिजन झाले आहे, परंतु तुमचा झालेला अभ्यास तुम्हाला टेस्ट करायचा आहे. तर वी हॅव टेस्ट सिरीज, बरोबर. त्याचे किती आहेत? 10 टेस्ट आहेत एकूण. त्याच्यात फी 349 रुपये आपली ह्याच्यामध्ये आहे. येस. आणि जर तुम्हाला दोन्हीचा समावेश हवा आहे, बॅच पण हवी आहे, टेस्ट पण हवी आहे, आणि बॅच जरा 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी हवा आहे तुम्हाला, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायला, सगळं क्लिअर करायला आणि पुढेही सगळ्या परीक्षांमध्ये त्याचा उपयोग व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर पाहायचं आहे आपली आहे यशवंत बॅच. यशवंत बॅच मध्ये स्पेशल काय आहे विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्यायचं आहे. तर बघायचं आहे पहिलं म्हणजे ह्याचा कालावधी हा जास्त आहे, 4 महिन्यांचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर सुद्धा असणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा आहेत पहा. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि डिजिटल नोट्स सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. ओके, आणि पहिल्या 400 मुलांसाठी ही फी किती असणार आहे? फक्त 1499 रुपये फीज असणार आहे, बरोबर. मग पाहायचं आहे ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे अनेक बॅचेस आहेत आणि त्या कोणत्या आहेत पाहायच्या आहेत. सर्व सरळ सेवाच्या ज्या परीक्षा आहेत या सर्वांचा समावेश आपण एका बॅच मध्ये केलेला आहे आणि ती ऑल इन वन बॅच आहे. ह्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. 15 जानेवारी पासून आपली ही बॅच सुरू होणार आहे आणि ह्याची फी किती आहे? 999 रुपये. त्याचप्रमाणे TAIT ची म्हणजे स्टेटची जी द्रोणाचार्य बॅच आहे ही सुद्धा कधी 15 जानेवारी पासून सुरू होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत आणि याची फी सुद्धा किती आहे? 999 रुपये. ओके, बघायचं आहे RRB ग्रुप डी ची जी बॅच आहे ती पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे आणि ह्याची फीस किती आहे? 699 रुपये. त्याचप्रमाणे लेखा व कोशागारचे सुद्धा भरतीचे नोटिफिकेशन आलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल नागपूरची नोटिफिकेशन आलेली आहे आणि ह्या भरतीसाठी सुद्धा आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहेत पहा, ह्या ज्या नोट्स आहेत ह्या आपल्या वेबसाईट म्हणजे ऍप्लिकेशन वरती अवेलेबल आहेत. ह्या ऍप्लिकेशन वरून, अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन वरून ह्या नोट्स सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. ह्या PDF फॉर्मॅट मध्ये असणार आहेत आणि त्याचे झेरॉक्स सुद्धा तुम्ही काढू शकता. हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही काय करू शकणार आहात? अभ्यास मित्राला फॉलो करू शकणार आहात. लेट्स स्टार्ट टू अवर स्पोर्ट्स करंट अफेअर्स. ठीक आहे, स्पोर्ट्सचे करंट अफेअर्स आपण इथे पाहणार आहोत. पटापट क्विक रिव्हिजन आपण इथे करणार आहोत. कमीत कमी टाइम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न ह्या लेक्चर मध्ये होणार आहे. त्यामुळे लेट्स स्टार्ट टू दिस रॅपिड फायर सेशन. ओके, पाहायचं आहे 133वा ड्युरंट कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर पाहायचं आहे ह्याचं उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने जिंकलेले आहे. तुम्हाला इथे इमेज दिलेली आहे बघा, नॉर्थ ईस्ट युनायटेड हा जो फुटबॉल क्लब आहे त्याने जिंकलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन आपण बघणार आहात. तर ही आवृत्ती किती होती? 133वी होती, ही लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, कारण 132वी वगैरे असेल त्याचे विजेते वेगळे असणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवताना काय ठेवायचं? 133वी आवृत्ती होती आणि त्याचे विजेते कोण होते? तर नॉर्थ ईस्ट स्पोर्ट्स क्लब. स्थळ कुठे होतं? तर बघा, कोलकाता, क्रोकाजार आसाम, जमशेदपूर झारखंड आणि शिलाँग मेघालय इथे हे झालेलं आहे, बरोबर. म्हणजे ह्या स्थळांमध्ये आपल्याला मॅचेस दिसून येतात. विजेता कोण होता? तर आपण नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लब पाहिलेला आहे. आता उपविजेता सुद्धा कधी कधी विचारले जातात, बरोबर आहे. मग उपविजेता कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पाहायचंय मोहन बागान सुपर जायंट हे काय आहेत? उपविजेते आहेत. आता जसं की आपल्या IPL मध्ये सगळ्यांना माहिती आहे पर्पल कॅप असते, ऑरेंज कॅप असते, त्याप्रमाणे बघायचं आहे गोल्डन बूट जो असतो हा कोणासाठी मिळतो? तर सर्वाधिक गोल करणाऱ्यांना मिळत असतो, बरोबर आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्यांना गोल्डन बूट मिळतो आणि नोआ सादौई ह्यांना हा गोल्डन बूट मिळालेला आहे.
6 गोल केल्याबद्दल. आता गोल्डन ग्लव्ह हे कोणाला मिळत असतं, जो गोलकीपर असतो त्यांना गोल्डन ग्लव्ह मिळतो. मग बघायचं आहे सर्वोत्कृष्ट गोलरक्षक कोणाला मिळालेला आहे, तर गुरमीत सिंग यांना मिळालेला आहे. आणि गोल्डन बॉल जो आहे हा बेस्ट प्लेअरला असतो, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वगैरे असतं ना त्याला. मग गोल्डन बॉल कोणाला मिळालेला आहे, जितीन MS यांना गोल्डन बॉल मिळालेला आपल्याला दिसून येतं. ओके, चल लेट्स गो टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. बघायचा आहे दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे. तर भारत B, भारत A, भारत C आणि भारत D या गटामधले भारत A हा जो गट आहे यांनी हे विजेतेपद पटकावलेले आहे. पुढे बघायचं आहे भारत A ने दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली. बरोबर, कोणाचा, मयंक अग्रवाल हा प्लेअर काही काळासाठी इंडियन इंटरनॅशनल टीम मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला होता. नेतृत्वाखाली भारत अ संघाने शेवटच्या आणि अंतिम फेरीत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत क संघाचा 132 धावांनी विजय मिळवलेला आहे. ठीक आहे, आणि क संघाचा पराभव करून हा विजय मिळालेला आहे. आणि क संघाचा कॅप्टन कोण होता, ऋतुराज गायकवाड भारत क संघाचा कॅप्टन होता. आणि मयंक अग्रवाल जो आहे हा भारत अ संघाचा कोण होता, कॅप्टन होता. ठीक आहे, लेट्स गो टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. पाहायचा आहे आपला पुढचा प्रश्न इथे काय आहे, तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदक तालिकेत भारताचे स्थान काय आहे, म्हणजेच कोणाला किती मेडल्स मिळाले ह्याच्यावरून भारताचं स्थान कितवं झालेलं आहे. तर पाहायचं आहे भारताचं 18वं स्थान आहे. कोणतं 18वं स्थान आहे पाहायचं आहे. काय असणार आहे, तर पहिलं स्थान आहे चीनचं. चीनला पहिलं स्थान मिळालेलं आहे, कारण एकूण पदके म्हणजेच काय मेडल्स किती मिळालेले आहेत, 220 मेडल्स मिळालेले आहेत. त्यांचं बायफर्केशन सुद्धा इथे दिलेलं आहे. 94 गोल्ड, 76 सिल्वर आणि 50 किती आहेत, ब्रॉन्झ आहेत. दुसरं ब्रिटनला मिळालेलं आहे. एकूण 124 पदं आहेत, याच्यामध्ये 49 गोल्ड, 44 सिल्वर आणि 31 ब्रॉन्झ आहे. तिसरं जे आहे हे US ला मिळालेलं आहे. एकूण किती 105 पदकं मिळालेली आहेत आणि ह्याच्यामध्ये 36 गोल्ड, 42 सिल्वर आणि 27 ब्रॉन्झ मिळालेला आहे. आता एवढं सगळं डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं आहे का, तर बघा ऑलिम्पिक झालेला आहे गेल्या वर्षी, त्यामुळे आपल्याला महत्वाचा टॉपिक असणार आहे. ऍटलीस्ट फर्स्ट 3 रँक्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचे ते इथे दिलेले आहेत. चीन, ब्रिटन आणि USA ह्या रँकमध्ये पदक तालिकेमध्ये त्यांची नावं आहेत. आणि भारताचं किती आहे, 18व्या स्थानावरती नाव आहे. एकूण पदकं किती होती, तर 29 पदकं एकूण भारताला मिळालेली आहेत. त्याच्यातली 7 गोल्ड, 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदकं मिळालेली आहेत. ओके, चल लेट्स गो टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली महिला बनून इतिहास कोणी रचलेला आहे. 2 सुवर्ण पदकं जिंकणारी पहिली महिला कोण आहे, तर अवनी लेखरा. कोण आहे, अवनी लेखरा. तर बघायचं आहे कोणत्या गेम साठी आहे. आता ही नावं लक्षात का ठेवायची, कधी कधी ना तुम्हाला गेमचं नाव देतात किंवा एका प्लेअरचं नाव देणार. फॉर एक्झाम्पल अवनी लेखरा हे नाव दिलं तर तुम्हाला विचारतील की कोणत्या खेळाच्या संदर्भात ह्या खेळाडूचं नाव प्रकाश झोतात होतं. तर तुम्हाला काय सांगायचं आहे, रायफल शूटिंग साठी अवनी लेखरा ही जी प्लेअर आहे ही प्रकाश झोतामध्ये होती. मग आपण जरा पाहूयात. तर बघायचंय अवनी लेखरा हिने पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक्स मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि तिने टोकियो 2020 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग इव्हेंट मध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ओके, यासह ती खेळांच्या इतिहासात 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ओके, चल लेट्स गो टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आपला काय आहे पाहायचा आहे. कोणत्या देशाने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटात प्रथमच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर कोण आहे बघा, नन अदर दॅन आर डिअर भारत. येस, पाहायचं आहे भारताने जिंकलेला आहे. भारत हा असा देश आहे की ज्याच्यामध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. बघायचं आहे भारताच्या मास्टर्सने बुधापेस्ट मध्ये झालेल्या 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये प्रथमच पुरुष आणि महिला या दोन्ही प्रकारांमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे, म्हणजे सुवर्ण पदक मिळालेला आहे. भारतीय पुरुष संघाने
हॅमिल्टन रसेल कप बघायचा आहे. पुरुषांचं जे आहे त्यांचं नाव आहे काय आहे तर हॅमिल्टन रसेल कप आहे. आणि जे महिलांचा जो कप आहे त्यांचं नाव काय आहे वेरा मेन्शरिंग कप. ओके, त्यांच्या प्लेयर्सची नावं मी इथे दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. ओके, चल नेक्स्ट आपण पाहणार आहोत. आपला 6वा प्रश्न काय आहे तर कोणत्या देशाने SAFF म्हणजे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन, साऊथ आफ्रिकन आहे का ते नाही, साऊथ एशियन, ओके, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. बघा, तर ह्याच्यामध्ये कोणी पटकावलेला आहे तर बांगलादेश ह्या देशाने पटकावलेला आहे. कोणी बांगलादेश ह्या देशाने आपल्याला इथे पटकावलेलं दिसून येतं. पुढचा प्रश्न आपण इथे बघण्या अगोदर ह्याविषयी थोडंसं आपण इथे चर्चा करणार आहोत. तर बघायचं आहे आवृत्ती कितवी होती तर 6th एडिशन किंवा 6वी आवृत्ती होती असं आपण इथे म्हणणार आहोत. स्थळ काय आहे ललितपूर नेपाळमध्ये झालेला आहे. चॅम्पियन्स कोण होते तर बांगलादेश चॅम्पियन होते आणि उपविजेता होतं कोण तर होस्ट कंट्री नेपाळ उपविजेते होते. चलो लेट्स गो टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. मी साईडला होणार आहे, मी तुम्हाला इमेज दाखवणार आहे, टेन्शन नका घेऊ. मी त्यामुळे थोड्या वेळासाठी तरी बाहेर जाते आहे जेणेकरून तुम्हाला सगळं दिसावं. कोणाच्या नेतृत्वाखाली मुंबईने उर्वरित भारताचा पराभव करून 27 वर्षांनी 2024-2025 61वा इराणी कप जिंकलेला आहे. आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे कोणी इराणी कप जिंकला बघायचा आहे. ह्याच्यापेक्षा आपल्याला इथे काय विचारलेलं आहे कोणाच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे, मुंबईने जिंकलेला आहे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. कोणी मुंबईने जिंकलेला आहे. मग आपल्याला कोणी जिंकलेला आहे असा प्रश्न समजा आला तर कोणी जिंकलेला आहे मुंबईने जिंकलेला आहे. उर्वरित भारताचा पराभव करून म्हणजेच काय आहे ज्या भारतामधल्या वेगवेगळ्या स्टेट्सच्या टीम्स आहेत त्यांचा पराभव करून. ठीक आहे, 27 वर्षांनी 2024-25 61वा इराणी कप जिंकलेला आहे. मला इन्फॉर्मेशन काय मिळते आहे 61वा इराणी कप होता जो कोणी जिंकलेला आहे मुंबईने जिंकलेला आहे. आता कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकलेला आहे तर पाहायचा आहे आपला सर्वांचा लाडका कोण आहे अजिंक्य रहाणे ह्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेला आहे. ओके, लेट्स गो टू आवर नेक्स्ट स्लाइड. बघायचा आहे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर शेष भारताचा पराभव करून इराणी कप विजेतेपद पटकावलेले आहे. 97-98च्या मोसमापासून मुंबई 8 वेळा अंतिम फेरीत गेलेली होती. बरोबर आहे, 8 वेळा अंतिम फेरीत पोहोचलेली होती परंतु जिंकू शकली नाही. शेवटी मुंबईने 97-98 मध्ये इराणी कप जिंकला होता. बरोबर आहे, म्हणजेच काय 1997 ते 1998चा जो इराणी कप होता तो जिंकला होता. सामनावीर कोण झालेला आहे तर सरफराज खान. ओके, आणि उर्वरित भारताचा कर्णधार कोण होता ऋतुराज गायकवाड. ठीक आहे, मग पाहायचं आहे 17वी नेहरू ट्रॉफी बोट रेस कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. आता बघायचं आहे हे लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपं मी तुम्हाला ट्रिक देते आहे, काही संबंध नाही पण ट्रिक देते आहे. त्याचा बॅकवॉटर कुठे आहे हे आपल्याला लक्षात आहे. येस, मग त्याच ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं की हा जिथे छान बॅकवॉटर वगैरे आहे तिथे ही रेस झाली असणार आहे. लिंक नाही आहे तरी मी तुम्हाला सांगत आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे आहे केरळ. केरळमध्ये 17वी नेहरू ट्रॉफी बोट रेस आयोजित करण्यात आलेली होती. तर पाहायचं आहे केरळमध्ये ही 17वी नेहरू ट्रॉफी बोट रेस आयोजित करण्यात आलेली होती. तर पल्लथुरुथी बोट क्लबच्या करिचल चुंदनने 17व्या नेहरू ट्रॉफी बोट शर्यतीत व्हिलेज बोट क्लब कैनाक्करीच्या वेयापुरम चुंदनचा पराभव करीत विजय मिळवला आहे. आता करिचलची जिंकण्याची वेळ किती होती तर बघायची आहे 4.29785 सेकंद होती. तर वेयापुरमने किती घेतलेले आहेत 4 सेकंद 29790 सेकंदात ही शर्यत पूर्ण केलेली आहे. बघा अगदी सेकंदांचा आपल्याला कालावधी दिसत आहे. पुढे बघायचं आहे आपल्याला 2024 मध्ये काय विचारलेलं आहे कोणत्या देशाचा पराभव करून भारताने 5व्यांदा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलेले आहे. म्हणजेच काय आहे आपल्याला एक असाही प्रश्न विचारू शकतात की इंडियन मेन्स हॉकी टीम्स एशियन ट्रॉफी जी आहे बरोबर ती कोणाला मिळालेली आहे तर इंडियाला मिळालेली आहे. भारत जिंकलेला आहे. पण आपण प्रश्न काय इथे बघितलेला आहे तर कोणत्या देशाचा पराभव केलेला आहे.
कोणत्या देशाचा पराभव करून भारताने ही मिळवलेली आहे ट्रॉफी? तर लक्षात ठेवायचं आहे, चीनचा पराभव केलेला आहे आपण. कोणाचा? चीनचा पराभव केलेला आहे आणि ही ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे. मग बघा, हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम फेरीत यजमान चीनचा, यजमान म्हणजे काय, होस्ट कंट्री आहे, म्हणजे त्यांच्याच देशामध्ये काय होती, स्पर्धा होती, तर यजमान टीमना हरवलेला आहे, होस्ट कंट्रीला हरवलेलं आहे, त्यांच्याच देशात जाऊन त्यांना हरवलेला आहे. 1-0 असा पराभव करून विक्रमी 5व्यांदा, बरोबर आहे, 5व्यांदा त्यांनी पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकलेली आहे. 8व्या पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा अंतिम सामना 17 सप्टेंबर 2024 रोजी झालेला होता. हा चीनच्या हुलुनबुर शहरात असलेल्या मोकी हॉकी प्रशिक्षण तळावर खेळला गेला होता. आता ह्यापूर्वी भारताने कधी कधी जिंकलेला आहे बघा, 5व्यांदा जिंकलेला आहे म्हटलेलं आहे ना, मग हा पूर्वी कधी म्हटलेला आहे, 2011ला, मग 16ला, मग 18ला, 23ला आणि आता 2024ला, असे 5 वेळा जिंकलेलो आहोत. ओके, शीर्ष 3 देश कोण होते, तर भारत, चीन आणि पाकिस्तान असे टॉप 3 होते. ठीक आहे, चलो पुढे पाहायचं आहे 14व्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024चे विजेते पद इथे कोणी जिंकलेले आहे. आता ज्युनियर मेन्स विचारलेला आहे, ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप. आता नॅशनल चॅम्पियनशिप आहे म्हणजे इंडिया मधलंच कोणतरी असणार आहे, बरोबर. मग बघायचं आहे पंजाबने जिंकलेले आहे. कोणी? पंजाब ही जी स्टेट आहे, ह्या पंजाबने आपल्याला जिंकलेले दिसत आहे. मग ठीक आहे, चलो आता पुढे बघायचं आहे, पंजाबने शूटआउट मध्ये उत्तर प्रदेशला हरवून कोणाला हरवलेला आहे, उत्तर प्रदेशला, युपीला हरवलेला आहे. 14वे हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष विजेते पद आपल्याला पटकावलेले दिसून येते. चला पुढे बघायचं आहे 4थ्या दक्षिण आशियाई ज्युनियर एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024च्या पद तालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावलेले आहे. बघा, तुम्हाला इथेच दिसून येईल इंडियाचा, म्हणजे आपल्या भारताचा झेंडा दिसून येईल, त्यामुळे उत्तर आपलं काय असणार आहे, भारत आहे. आणि हे कशाबद्दल आहे, 4th काय आहे, दक्षिण आशियाई, साऊथ एशिया ज्युनियर एथलेटिक्स चॅम्पियनशिप, ज्युनियर आहे, साऊथ एशियाची ज्युनियर एथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे, त्याच्या पदक तालिकेमध्ये म्हणजे जास्तीत जास्त पदक हे भारताला मिळालेले आहेत. ओके, चलो आपला इकडे बघायचं आहे, तुम्हाला इथे एक चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये टॉप 3 कंट्रीज दिलेल्या आहेत, भारत, त्याच्यानंतर श्रीलंका, मग बांगलादेश आहे. साऊथ एशियन आहे ना, त्यामुळे सगळे साऊथ एशियन कंट्रीज असणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पदकांचा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे, तर तो पाहून घ्यायचा आहे. येस, सुवर्ण पदक भारताला 21 मिळालेले आहेत, रौप्य 22 आणि कांस्य 5 असे एकूण 48 पदकं मिळालेली आहेत. ओके, पुढे बघायचं आहे, सप्टेंबर 2024 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या देशाविरुद्धच्या सामन्याच्या करिअरमध्ये 900 गोल करणारा जगातील पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू ठरलेला आहे. आता किती 900 गोल झालेले आहेत क्रिस्टियानो रोनाल्डोचे, त्यामुळे आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकतं, एकतर क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या खेळाच्या बाबतीत आहे, तर ते सर्वांना माहिती आहे, फुटबॉलच्या बाबतीत आहे. तर कोणता रेकॉर्ड केलेला आहे, तर 900 गोल करणारा प्रथम पुरुष फुटबॉलपटू हा बनलेला आहे. तर त्यांनी विचारताना काय विचारलेलं आहे, कोणत्या देशाविरुद्धच्या सामन्यात त्याने हा 900वा गोल केलेला आहे, कोणत्या देशाविरुद्धच्या. मग ह्याचं उत्तर आहे क्रोएशिया, क्रोएशियाच्या विरुद्ध केलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा 13वा प्रश्न बघायचा आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक मध्ये, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती. समारोप समारंभ जेव्हा संपलेला होता त्या समारंभामध्ये ध्वजवाहक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती, तर बघायचंय हरविंदर सिंग आणि प्रीती पाल, हरविंदर सिंग अँड प्रीती पाल यांची नेमणूक इथे करण्यात आलेली होती. चलो पुढे पाहूयात आपण. 14वा प्रश्न आपला काय आहे, तर बघायचा आहे 63वी सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर ही आलेली आहे नवी दिल्लीमध्ये, न्यू दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. कोणती? सुब्रतो कप इंटरनॅशनल फुटबॉल टूर्नामेंट आहे, ही नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. ओके, मग बघा टीजी इंग्लिश स्कूल मणिपूरने 63व्या सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे 17 वर्षांखालील मुलांचे विजेते पद पटकावलेले आहे. कोणी पटकावलेले आहे,
तर बघायचं आहे TG इंग्लिश स्कूल मणिपूरने अंडर 17 17 वर्षाखालील मुलांचे विजेतेपद पटकावलेले आहे. तर 63वी सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. हे आपण नुकतंच पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे, काय आहे, मनू भाकर शूटिंग रेंजचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे. बघायचं आहे मनू भाकर शूटिंग रेंज, हे बघा इथे तुम्हाला दिसत आहे, ती कुठे करण्यात आलेलं आहे, तर ग्वालेर मध्ये म्हणजेच मध्य प्रदेश मध्ये करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. चलो नेक्स्ट पाहायचं आहे आपण, तर राष्ट्रीय क्रीडा दिन 2024 कधी साजरा केला गेलेला, म्हणजे कधी साजरा केला जातो. मग बघायचं आहे ऑगस्ट 29 ला आपल्याला हा साजरा केलेला दिसून येतो. ओके, कशासाठी बघायचं आहे, अ ट्रिब्यूट टू मेजर ध्यानचंद नॅशनल स्पोर्ट्स डे कधी 29 ऑगस्टला केला गेलेला आहे. चलो पुढे बघायचं आहे आपल्याला, 9व्या 120 महिला एशिया कप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे. काय विचारलेलं आहे, 9व्या 120 महिला एशिया कप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे. ओके, मग इथे बघायचं आहे ऍक्च्युली वुमेन्स एशिया कप आहे आणि 9वा एडिशन जे आहे ते आहे. तर हे कोणी पटकावलेले आहे, तर लक्षात घ्यायचं आहे श्रीलंका ह्या देशाने पटकावलेले आहे. ठीक आहे, एशिया कप, वुमेनचा एशिया कप. ओके, चला पुढे बघायचं आहे, श्रीलंकेच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा 8 गडी राखून पराभव केलेला आहे. म्हणजे श्रीलंका आणि काय आहे, भारत फायनलला आपल्याला इथे दिसून येतं. T20 एशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावलेले आहे. आता ते 120 नाही तर इथे काय आहे, T20 आहे, T20. ठीक आहे, चलो मग पुढे बघायचं आहे, मालिकावीर कोण झालेला आहे, चमारी अथप्पाडू श्रीलंकेची जी प्लेयर आहे ती. सामनावीर ठरलेली आहे हर्षिता समर विक्रमा. आणि सर्वाधिक धावा ऑफकोर्स कोणी केलेला आहे, मालिकावीरनेच केलेल्या आहेत, शामरी अथ्थापट्टा. आता अथप्पडू पाडू आहे ते. ठीक आहे, सर्वाधिक बळी कोणी, दीप्ती शर्मा यांनी घेतलेले आहेत. चला पुढे बघायचं आहे, 18वा प्रश्न आपला आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवलेलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2024 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान इथे मिळवलेलं आहे, तर ह्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ठीक आहे, चल पुढे बघायचं आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 पदक सारणी आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, देश आणि एकूण पदक, सुवर्ण आणि रौप्य आणि कांस्य असं आपण इथे हे केलेलं आहे, सेग्रिगेशन केलेलं आहे. याच्यामध्ये पहिला क्रमांक जो आहे हा युनायटेड स्टेट्सचा आहे, 126 पदं आहेत, 40 गोल्ड, 44 सिल्वर आणि 42 किती आहेत, ब्रॉन्झ आहेत. नंतर चायना आहे, एकूण 91 पदं आहेत, 40 गोल्ड, 27 सिल्वर आणि 24 ब्रॉन्झ आपल्याला इथे दिसून येत आहेत. त्याच्यानंतर जपान आहे, एकूण 45 पदं आहेत, 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ आपल्याला दिसून येत आहेत. भारताने एकूण ह्याच्यामध्ये किती पदं मिळवलेली आहेत, 6 पदं मिळवलेली आहेत. त्याच्यात 1 सिल्वर आणि 5 आपल्याला ब्रॉन्झ दिसून येत आहेत. मग हे कशात आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची पद सारणी आपण इथे पाहिलेली आहे. पुढचा आपला हा जो 19वा प्रश्न आहे हा बघायचा आहे, 9व्या ICC महिला T20 विश्वचषक 2024 चे ठिकाण बांगलादेशातून कोणत्या देशात हलवण्यात आलेले होते. जे आपण जस्ट काही वेळापूर्वी आपण जे पाहिलेलं होतं, पाहायचं आहे हे 9व्या T20 महिला एशिया कपचे कोण जिंकलेला आहे, तर श्रीलंका जिंकलेली आहे. ती होती आपला एशिया कप. आता इथे जे पाहत आहोत हे आपण आहे 9व्या ICC महिला T20 विश्वचषक. याचे ठिकाण बांगलादेशवरून कुठे हलवण्यात आलेलं होतं, तर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE इथे आपल्याला हलवलेलं दिसून येतं. 20वा प्रश्न आपल्याला इथे आहे, नीरज चोप्रा ने लॉसन डायमंड लीग 2024 मध्ये त्याच्या हंगामातील सर्वोत्तम 89.49 मीटर थ्रो करून कोणते स्थान प्राप्त केलेले आहे, तर बघायचे आहे दुसरे स्थान प्राप्त केलेले आहे. कितवे, दुसरे स्थान प्राप्त केलेले आहे. ओके, मग महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचा, तर नीरज चोप्राने लॉसन डायमंड लीग मध्ये
हंगामातील सर्वोत्तम म्हणजेच काय आहे 89.49 मीटर फेकून अँडरसन पीटर्सला मागे टाकलेला आहे. टॉप 3 खेळाडू कोण होते बघायचं आहे. अँडरसन पीटर्स यांनी 90.61 मीटर केलेला आहे. मग नीरज चोप्रा त्याने 89.49 मीटर केलेला आहे. मग ह्याने काय केलेलं आहे, ज्युलियन वेबर ह्याने 87.8 मीटर टाकलेला होता जोवेलिन थ्रू. ओके, चला मग परत बघायचं आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले. आता ह्यांनी म्हटलेलं आहे पहिलं पदक कोणी जिंकलेलं आहे. तर पहिल्या पदकामध्ये सगळ्यांना माहिती आहे, न्यूज मध्ये आपल्याला आलेलं होतं, मनू भाकर यांनी जिंकलेला आहे. बघायचं आहे नेमबाजी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत कांस्य पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2024 मध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मनू भाकर ही भारतातील हरियाणा राज्यातील आहे. कोणती? हरियाणा राज्यातील आपल्याला दिसून येते. चला पुढचा प्रश्न बघायचा आहे 48व्या कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 चे विजेते पद कोणी जिंकलेले आहे. येस, तर कोणी जिंकलेले आहे बघा, तुम्हाला इथे मेसी दिसत आहे. मेसी कोणत्या कंट्रीचा आहे ज्याने कप उचललेला आपल्याला दिसून येत आहे. सो आहे अर्जेंटिना. कोणती कंट्री आहे? अर्जेंटिना ही कंट्री आपल्याला इथे दिसून येते. अर्जेंटिनाने 48वा कोपा अमेरिका जिंकलेला आहे. ठीक आहे, चलो बघा अमेरिकेतील मियामी येथे हार्ड रॉक स्टेडियम वर खेळल्या गेलेल्या 48व्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोलंबियाचा पराभव करून, कोणाचा केलेला आहे? कोलंबियाचा पराभव करून अर्जेंटिनाने आपले 16वे कोपा अमेरिका फुटबॉल विजेते पद पटकावले आहे. कितवे पाहायचं आहे? 16वे. येस, मग 108 वर्षांच्या इतिहासात दक्षिण अमेरिकेबाहेर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्याची ही दुसरीच वेळ होती. 108 वर्षाच्या मध्ये दक्षिण अमेरिकेच्या बाहेर ही दुसरीच वेळ होती. हे आपल्याला इथे दिसून आलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे. कोणत्या देशाने चौथ्यांदा युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेते पद पटकावलेले आहे? कोणते? युरोपियन. ठीक आहे, मग ऑफकोर्स युरोपियन कंट्री आपल्याला इथे बघायची आहे. कोणती आहे? स्पेन. काय आहे? स्पेन. कोणत्या देशाने चौथ्यांदा युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेते पद पटकावलेले आहे? कधीचे? 2024 चे. मग तुम्हाला मी क्लू दिलेलाच आहे, युरोपियन म्हटलेला आहे. युरोपियन कंट्री इज स्पेन ह्या ऑप्शन्स मध्ये तरी आपल्याला. चला पुढे बघायचं आहे स्पेनच्या पुरुष फुटबॉल संघाने बर्लिन मधील ऑलिम्पियन स्टेडियम वरती खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडचा 2-1 ने पराभव केलेला आहे. कितीने? 2-1 ने पराभव हा केलेला दिसून येतो आहे. आणि चौथा युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेते पद पटकावलेले आहे. युरो कपच्या 17व्या आवृत्तीचे आयोजन 15 जून ते 14 जुलै 2024 ह्या कालावधीमध्ये जर्मनीने केले होते. कधी कधी होस्ट कंट्री खूप रेअरली विचारली जाते. ठीक आहे, पुढचा आपल्याला इथे बघायचा आहे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2024 मधील पुरुष भाला फेक F41 अंतिम स्पर्धेत नवदीप सिंगने कोणते पदक जिंकलेले आहे? आता बघा इमेज मध्ये तुम्हाला इथे दिसून गेलेला आहे की कोणते गोल्ड हे जिंकलेले आहे. कोणतं जिंकलेलं आहे? गोल्ड पदक आपल्याला इथे जिंकलेलं दिसून येतं. ओके, मग आता पुढचा प्रश्न आपण बघूया की आशियाई ऑलिम्पिक काउन्सिल म्हणजे OCI चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती? तर बघायचं आहे रणधीर सिंग यांची निवड करण्यात आलेली होती. पहा ही त्यांची इमेज आपल्याला इथे दिसून येते. ओके, चलो पुढच्या प्रश्नाकडे आपण इथे जायचं आहे. ज्योती बेरवाल हिने अंडर-20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये महिलांच्या 76 किलो 76 किलो वजनी गटातील कोणते पदक जिंकलेले आहे? इथे सुद्धा तुम्हाला इमेज मध्ये हातात एक अमेझिंग असं गोल्ड मेडल दिसून येते आहे. सो इथे पण आपला आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 सोने. गोल्ड मेडल हे आपलं इथलं आन्सर आहे. ओके, मग आता पुढे बघायचं आहे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन म्हणजे ITTF फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पाहायचं आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर शरथ कमल यांची नियुक्ती आपल्याला इथे करण्यात आलेली आहे. मग इथे बघायचं आहे भारताच्या मूकबधीर नेमबाज अनुया प्रसाद हिने जर्मनीच्या
हेनोव्हर शहरात झालेल्या 2024 वर्ल्ड डेफ शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर अगेन सोने म्हणजेच काय आहे, गोल्ड मेडल जिंकलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघायचा आहे. 29वा प्रश्न आपला इथे काय आहे पाहायचा आहे. FIDE 100 पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडू पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पाहायचा आहे, दोन्हीही हे जे चेसचे प्लेयर्स आहेत हे तुम्हाला खूपच चांगले ओळखीचे असतील, बिकॉज ही इज अ वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लस अँड शी इज ज्युडिथ पोलगर, आणि ह्या दोघांनाही मिळालेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 A आणि B दोन्ही असं आपलं इथे आन्सर येतं. ठीक आहे, बघा मॅग्नस कार्लसन वरती पुढे आपल्याला एक प्रश्न दिसणार आहे, त्यामुळे लक्षात घ्या. ठीक आहे, 30वा प्रश्न आपला इथे पाहायचा आहे. आपल्याला पाहायचा आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने राष्ट्रीय वरिष्ठ महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती इथे आपल्याला केलेली दिसून येते आहे? तर उत्तर काय आहे, संतोष कश्यप यांची नियुक्ती इथे होत आहे. कोणाची? संतोष कश्यप यांची होत आहे. पुढे बघायचंय, कोणत्या देशाच्या संघाने ICC पुरुष T20 विश्व चषक 2024 चे विजेता पद इथे पटकावलेले आहे? तुम्हाला अजिबातच त्याचं मला हे द्यायची गरज नाहीये, आन्सर द्यायची गरज नाहीये. हे सर्वांनी ही मॅच पाहिलेली असणार आहे आणि सर्वांनी तितक्या आनंदाने ते सेलिब्रेट सुद्धा केलेलं असणार आहे. सो ह्याचं उत्तर आहे भारत. पहा, हा मोमेंट तर तुम्ही विसरू शकणार नाही. एव्हरी इंडियन रिमेंबर्स दिस. ओके, ठीक आहे, पुढे बघायचं आहे. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावलेले आहे. भारताने शेवटचा T20 विश्वचषक कधी जिंकलेला होता? 2007 मध्ये जिंकलेला होता, जो की सगळ्यात पहिला T20 विश्वचषक होता. ठीक आहे, महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली तो जिंकलेला होता आणि आताचा ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तो जिंकलेला आहे. ओके, पुढे बघायचं आहे इंडियन प्रीमियर लीग IPL 2024 चे विश्व विजेतापद जे कोणी जिंकलेले आहे, म्हणजे विजेतापद कोणी जिंकलेलं आहे, कोणी हे IPL 2024 जिंकलेला आहे? तर बघायचं आहे, इथे तुम्हाला इमेज सुद्धा दिसत आहे. तर जिंकलेला आहे कोलकाता नाईट रायडर्सने, KKR ने हे जिंकलेलं आहे ह्या वेळेचा IPL 2024चं. ठीक आहे, IPL 2024च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद यांचा 8 गडी राखून पराभव केलेला आहे. KKR ने तिसऱ्यांदा ही IPL ट्रॉफी जिंकलेली होती. कधी कधी ह्याच्या अगोदर जिंकली होती, 12 आणि 14 मध्ये जिंकलेली होती. कधी 12, 14 आणि आता 24 मध्ये जिंकलेली आहे. IPL 2024चं विनिंग मनी किती होतं? 20 कोटी रुपये होते आणि हे KKR ला मिळालेले आहेत. उपविजेत्यांना किती मनी मिळालेलं होतं? तर 12.5 कोटी रुपये सनरायझर्स हैदराबादला मिळालेले आहेत. ऑरेंज कप तेव्हा कोणाला मिळाले, कॅप कोणाला मिळालेली होती? मॅक्झिमम रन्सची जी कॅप असते ती विराट कोहलीला मिळाली होती, विच इज फ्रॉम RCB. आणि पर्पल कॅप होता ही हर्षल पटेल यांना मिळालेली होती, विच इज फ्रॉम पंजाब किंग्स. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न आपण इथे बघायचा आहे. 33वा प्रश्न आपला इथे आहे, कोणत्या देशाच्या बॅडमिंटन संघाने 2024 थॉमस अँड उबेर कप चे विजेतेपद पटकावलेले आहे? काय विचारलेलं आहे? बॅडमिंटन बद्दल विचारलेलं आहे. कपचं नाव काय आहे? थॉमस अँड उबेर कप. ओके, हे कोणी जिंकलेलं आहे? तर चीनने जिंकलेला आहे. कोणी? चायनाने जिंकलेला आहे. ठीक आहे, चीनच्या बॅडमिंटन संघाने पुरुष थॉमस चषक आणि महिला उबेर कप विजेतेपद पटकावलेले आहे. आवृत्ती कोणती आहे? 2024 मध्ये. ओके, आणि ही 33वी आवृत्ती आहे. थॉमस अँड उबेर कपची 2024 आवृत्ती चेंगडू चीन येथे आयोजित करण्यात आली होती. चीन येथेच हा खेळ आयोजित करण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे आपला 34वा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग म्हणजे IPLच आहे, पण वुमेन IPL जो आहे WPL असं त्याला म्हटलं जातं, ते विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर लक्षात घ्यायचं आहे RCB ने जिंकलेले आहे. RCB मेन्स अजून IPL जिंकलेली नाहीये, पण इथे महिलांनी आपलं WPL जिंकलेला आहे 2024चं, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. पाहायचा आहे कार्यक्रम कुठे झालेला होता? तर नवी दिल्लीमध्ये होता. विजेता कोण आहे? ऑफकोर्स
RCB आहे आणि त्यांची नेतृत्व करणारी कर्णधार कोण होती तर स्मृती मंधाना ही होती. उपविजेता कोण होते तर दिल्ली कॅपिटल्स होते. कर्णधार कोण होती मेग लॅनिंग आणि आवृत्ती कोणती होती सेकंडच होती आणि एकूण संघ किती होते तर 5 एकूण संघ होते. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न इथे आपण बघायचा आहे. 35वा प्रश्न आपला आहे. तर ह्याच्यामध्ये 30वी सुलतान अझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 मध्ये कोणी जिंकलेली आहे तर इथे काय म्हटलेलं आहे 30वी म्हटलेली आहे. कोणती 30वी सुलतान अझलन शाह हॉकी ट्रॉफी तर ही जिंकलेली आहे जपान ह्या देशाने. कोणत्या देशाने जिंकलेली आहे जपान ह्या देशाने इथे जिंकलेली आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथे बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चनच्या अगोदर आपल्याला त्याचं इन्फॉर्मेशन आहे. जपानने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पेनल्टी शूटआउट मध्ये पराभव केलेला होता आणि हा पराभव 4-1 ने झालेला आहे. पहिली सुलतान अझलन शाह ट्रॉफी त्यांनी जिंकलेली आहे फर्स्ट. ओके. अंतिम सामना मलेशियाच्या इपोह शहरातील अल्झन शाह स्टेडियम वरती खेळला गेलेला होता. बघा कोणत्या देशाने 2024 पुरुष AFC अंडर-23 आशियाई कपचे विजेतापद पटकावलेले आहे तर पाहायचे आहे. इथे सुद्धा आन्सर आपला काय आहे जपान हे आहे. ठीक आहे. अंडर-23 जे आहे हे सुद्धा त्यांनीच मिळवलेली आहे. पुढे बघायचं आहे अंतिम फेरीत उझबेकिस्तानचा पराभव केलेला आहे आणि दुसऱ्यांदा AFC अंडर-23 आशियाई चषक त्यांनी जिंकलेला आहे. कितव्यांदा दुसऱ्यांदा. जपानने यापूर्वी कधी जिंकलेला होता 2016 मध्ये जिंकलेला होता. ओके. मग पाहायचं आहे आवृत्ती कितवी होती ह्याची 6वी आवृत्ती होती आणि स्थळ कोणतं होतं बघा आपण सगळी इन्फॉर्मेशन बघून ठेवतो आहे. बाय चान्स एखाद्या वेळेस स्थळ विचारलं गेलं किंवा आवृत्ती एवढी नाही विचारली जात तरी सुद्धा त्याचा काहीतरी रेफरन्स तुम्हाला लागत असेल तर बघायचं आहे. कधी कधी आन्सरसाठी युजफुल होऊ शकतं. जस्टिन बिन हमाद स्टेडियम दोहा म्हणजे कोणतं कतार मधलं स्थळ आहे. पुढचं बघायचं आहे कोणत्या फुटबॉल क्लबने 15व्यांदा 2023-2024 UEFA चॅम्पियन्स लीग जिंकलेली आहे. आता चॅम्पियन्स लीग जेव्हा जिंकलेली आहे तर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चॅम्पियन्स लीग मध्ये कोणाचं हे जनरली असतं आहे तर बघायचं आहे रिअल मॅड्रिड जे आहे रिअल मॅड्रिडने इथे आपल्याला जिंकलेली दिसून येते. ठीक आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल मॅड्रिडने अंतिम फेरीत जर्मन फुटबॉल क्लब बोरुसिया डॉर्टमंडचा 2-0 असा पराभव करून 15व्यांदा हे चॅम्पियन्स लीग जिंकलेली आहे. ओके. 2023-24 चॅम्पियन लीग फायनल 1 जून 2024 रोजी वेम्बली स्टेडियम इंग्लंड येथे खेळली गेलेली होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे कोणत्या संघाने ला लिगा 2023-2024 चे 36वे विजेतेपद जिंकून विक्रम केलेला आहे तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सुद्धा सेम आहे रिअल मॅड्रिड. ओके. रिअल मॅड्रिड हे त्याचं उत्तर आहे. ओके. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल मॅड्रिडने कॅडिझचा 3-0 असा पराभव करून ला लिगा 2023-2024 हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. रिअल मॅड्रिडने विक्रमी 36वे ला लिगाचे विजेतेपद जे आहे हे पटकावलेले आहे. ओके. चल पुढे बघूया. रणजी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे. रणजी ट्रॉफीचे विजेतेपद विचारलेले आहे. मुंबई, सेवा, पंजाब की हरियाणा. चला पटापट सगळ्यांनी सांगायचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम बघायचा आहे. रणजी ट्रॉफी जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं मोठमोठे जे प्लेयर्स आहेत हे रणजी ट्रॉफी मधून आपल्याला इंटरनॅशनल मध्ये आधी घेतले जायचे. इथूनच टॅलेंट हंट होत होतं. येस. आणि ह्यावेळेस रणजी ट्रॉफी 2024 चे जे विजेतेपद आहे हे मुंबईने पटकावलेलं आपल्याला दिसून येतं. विजेता कोणता आहे मुंबई क्रिकेट संघ आहे. 42वे विजेतेपद आहे. उपविजेते कोण आहेत विदर्भ हे उपविजेते आपल्याला दिसून येतात. पुढे बघायचं आहे प्रो कबड्डी लीगच्या 10व्या आवृत्तीचा विजेता कोण बनला आहे. 10वी आवृत्ती जी आहे ह्याचा विजेता आपल्याला इथे कोण बनलेला आहे तर पाहायचं आहे प्रो कबड्डीचा आपल्याला इथे विचारलेला आहे. त्यामुळे हरियाणा, पुणेरी पलटण, पटना पायलट आणि बंगाल योद्धा यामध्ये आपण बघूयात. पुणेरी पलटण जे आहे त्यांनी हे विजेता पद आपल्याला पटकावलेलं दिसून येतं. ओके.
चलो पुढे बघायचं आहे प्रो कबड्डीची ही आवृत्ती केवढी होती, 10वी आवृत्ती होती. विजेता कोण होतं, तर पुणेरी पलटण हे आपल्याला विजेता दिसून येतात. उपविजेता कोण होतं, तर उपविजेता हरियाणा स्टीलर्स हे आपले उपविजेता आपल्याला इथे दिसून येतात. पुढचा प्रश्न बघायचा आहे, चौथा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या 2024च्या पदक तालिकेत कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान मिळवलेले आहे, तर ह्याचं उत्तर आहे चंदीगड युनिव्हर्सिटीने. म्हणजे चंदीगड विद्यापीठ आहे, त्यांनी हा अव्वल हे मिळवलेलं आहे. ओके, समजलेलं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना. पुढे बघायचं आहे कार्यक्रम कुठे आहे, गुवाहाटी इथं झालेला आहे. शुभंकर, अष्टलक्ष्मी, शीर्ष 3 विद्यापीठे कोण आहेत बघायचे आहेत. म्हणजेच काय टॉप 3 युनिव्हर्सिटीज कोणत्या आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत. तर पहिला आहे चंदीगड युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि गुरु नानक देव विद्यापीठ. हे टॉप 3 आपल्याला युनिव्हर्सिटी दिसून येतात. बघायचं आहे 15व्या ICC अंडर-19 विश्वचषक 2024 चे एक दिवसीय विजेतापद कोण आहे. तो वर्ल्ड कप जो आहे अंडर-19 वर्ल्ड कप, कितवा, 15वा. तर तुम्हाला दिसून येत आहे येल्लो ड्रेसअप झालेले आहेत. इट मीन्स ऑस्ट्रेलिया हे आपलं आन्सर आहे. काय आहे, ऑस्ट्रेलिया हे आन्सर आहे. अजून बघायचं आहे कार्यक्रम दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेला होता. विजेता कोण आहे, ऑस्ट्रेलिया आहे. आणि उपविजेता जे काय आहेत आपण आहोत, भारत. ठीक आहे. पुढे बघायचं आहे स्पॅनिश सुपर कप 2024 या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे. आता इथे बघायचं आहे स्पॅनिश सुपर कप आपल्याला दिसून येतो आहे. म्हणजेच काय आहे, स्पेन मधलंच आपल्याला आहे. आणि मगाशी पण मी बोलणार होते, पण मी म्हटलेलं इवन दो बार्सेलोना इज द बेस्ट फुटबॉल टीम एव्हर, पण तरी सुद्धा हे रिअल मॅड्रिडने जिंकलेलं आहे. ठीक आहे. चल पुढे बघायचं आहे महत्वाचा मुद्दा, रिअल मॅड्रिडने सौदी अरेबियामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बार्सेलोनाचा 4-1 असा पराभव करून स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतापद पटकावलेले आहे. रिअल मॅड्रिडने सुपर कप मध्ये 13वे विजेतापद हे पटकावलेले आपल्याला दिसून येत आहे. कोणत्या देशाने पहिला FIH5S पुरुष विश्वचषक 2024 जिंकलेला आहे असं त्यांनी आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर पाहायचं आहे ह्याचं उत्तर काय आहे, नेदरलँड हे आहे. काय आहे, नेदरलँड. काय आहे, FIH5S पुरुष विश्वचषक आपल्याला इथे विचारलेलं आहे. ठीक आहे. कशाचा आहे, हॉकीचा आपल्याला इथे दिसून येत आहे. स्थळ काय आहे, मस्कत, ओमान येथे झालेला आहे. विजेते कोण आहेत, नेदरलँड आहे. आणि उपविजेता कोण आहे, इथे मलेशिया आपल्याला उपविजेता दिसून येत आहेत. आता हे बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं मॅग्नस कार्लस चं मी पुन्हा एकदा इथे नाव येणार आहे आपल्या प्रश्नोत्तरांमध्ये. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. मग बघा, नॉर्वे चेस टूर्नामेंट 2024च्या पहिल्या आवृत्तीचे पुरुष आणि महिला गटातील विजेते कोण आहेत असा आपला इथे प्रश्न आहे. तर बघायचा आहे मॅग्नस कार्लस हे सुद्धा येतं आणि जू वेनजून चायनाची. म्हणजेच काय आहे, आपला पर्याय क्रमांक 3 इथे करेक्ट येतो. 1 and 2 दोन्हीही. कारण बघा हे मॅग्नस कार्लस आहेत आणि ही जू वेनजून आपल्याला दिसून येते. आता पुढचा प्रश्न आपल्याला इथे बघायचा आहे इंडियन सुपर लीग ISL 2023-2024 चे अंतिम विजेतापद कोणी जिंकलेले आहे. तर पाहायचं आहे फुटबॉल आहे आणि आपल्या ISL बद्दल आपण बोलत आहोत. तर बघा, इट शुड बी मुंबई सिटी FC. ठीक आहे, मुंबई सिटी फुटबॉल क्लब हेच असणार आहे. मग बघायचं मुंबई सिटी FC ने विवेकानंद भारतीय युवा स्टेडियमवर मोहन बागान सुपर जायंटचा 3-1 असा पराभव करून त्यांची दुसरी इंडियन सुपर लीग जिंकलेली आहे. आणि 2023-2024 ची ही जी फायनल आहे ही जिंकलेली आहे. आवृत्ती कितवी होती, 10वी होती. स्थळ काय होतं, विवेकानंद भारतीय युवा स्टेडियम. आपला पुढचा प्रश्न आहे 47वा प्रश्न. पाहायचा आहे कोणत्या देशाने UEFA महिला राष्ट्र फुटबॉल लीग 2023-2024 चे विजेतेपद पटकावलेले आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला हे बघा, इथे सुद्धा तुम्हाला दिसून येईल, सगळ्यांच्या कपड्यांवरूनच आपल्याला समजून येत आहे. तर कोण आहेत, तर बघायचं आहे स्पेन आहेत. काय आहे, स्पेन. ओके, चलो पुढे पाहायचं आहे विजेता कोण आहे, स्पेन आहेत. आणि उपविजेते कोण आहेत, तर फ्रान्स आहेत. आणि यजमान म्हणजे होस्ट कंट्री कोण होती, तर स्पेन ही आपली
होस्ट कंट्री आपल्याला दिसून येते. 48वा आपला हा जो प्रश्न आहे, चौथी इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 ही कोणी जिंकलेली आहे? तर बघायचं आहे, आन्सर आहे सिरियाने जिंकलेली आहे. इंटरकॉन्टिनेंटल विचारलेलं आहे, सगळ्या कॉन्टिनेंट्सचा त्याच्यामध्ये समावेश होतो आहे. तर ही पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? सिरियाने जिंकलेली आहे. बघायचा हा महत्वाचा मुद्दा जो आपला इथे आहे तो आहे, सिरियाने शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात भारताचा 3-0 असा पराभव केलेला आहे. कार्यक्रम कुठे झालेला होता? हैदराबाद, तेलंगणा येथे झालेला होता. पुढे बघायचं आहे, 8वी पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर ह्याचं जे आपलं उत्तर आहे, हे उत्तर आहे चायनामध्ये ही काय करण्यात होती? आयोजित करण्यात आलेली होती. 2024च्या अंडर 17 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये नेहा सांगवानने कोणते पदक जिंकलेले आहे? तर काय जिंकलेले आहे? गोल्ड हे पदक आपल्याला जिंकलेले दिसून येते. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात. कोणत्या देशाने पहिले FIH5S पुरुष आणि महिला विश्वचषक 2024 चे विजेता पद पटकावलेले आहे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नेदरलँड. नेदरलँडने काय केलेलं आहे? पहिले FIH5S पुरुष आणि महिला यांचं विश्व चषक पटकावलेलं आहे 2024चं. ठीक आहे. बघायचं, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? आतापासून इथून पुढचे काही प्रश्न जे असणार आहेत हे टेनिस वरती असणार आहेत. थोडेसे कन्फ्युजिंग असतात का? कारण ऑस्ट्रेलियन ओपन असतं, US ओपन असतं, फ्रेंच ओपन असतं, विम्बल्डन असतं आणि ह्या प्रत्येकाचा महिला आणि पुरुष ह्या दोन्ही गटाचे आपल्याला एकेरी प्लस दुहेरी पण ज्या सेक्शन मध्ये दुहेरी सुद्धा असतात, ह्या दुहेरीचे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे असतात आपले जे विजेते आहेत ते. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे त्याचे जे पुरुष एकेरी म्हणजे सिंगल ह्याचे जे विनर आहेत ते आहे जेनिक सिनर. काय आहे? जेनिक सिनर, जे इटलीचे आहेत ते विनर आहेत. आणि तेच ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? महिला एकेरी विचारलेला आहे. आणि महिला एकेरीच्या ज्या विनर आहेत त्यांचं नाव आहे, एरिना सबलेंका. हे काय आहे? एरिना सबलेंका हे नाव आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपनचा आपल्याला कोण दिसलेला आहे? पुरुष मध्ये जेनिक येतात आणि स्त्री मध्ये एरिना आपल्याला विजेता दिसून येत आहेत. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन डन झालेला आहे. मग आपण जाणार आहोत 2024च्या फ्रेंच ओपन कडे. ठीक आहे. फ्रेंच ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेता पद कोणाला इथे मिळालेलं आहे? तर बघायचं आहे, ह्याचे जे ओपनचे जे विनर आहेत ते आहेत कार्लोस अल्कराज. काय आहे नाव त्यांचं? कार्लोस अल्कराज. ओके. मग फ्रेंच ओपनच्या महिला कॅटेगरीमध्ये आपण इथे बघणार आहोत. तर फ्रेंच ओपन 2024 चे महिला एकेरीच्या ज्या विजेता पद ज्यांना मिळालेलं आहे त्यांचं आपल्याला इथे नाव बघायचं आहे. त्यांचं नाव आहे इगा स्विएटेक. काय आहे? इगा स्विएटेक आपल्याला नाव दिसून येतं. सो आतापर्यंत आपल्याला ऑस्ट्रेलियन ओपन झालेलं आहे आणि फ्रेंच ओपन झालेलं आहे. ऑस्ट्रेलियनची नावं काय आहेत लक्षात ठेवा, कारण ही नावं पुढे येणार आहेत. ऑस्ट्रेलियन मध्ये जेनेनिक पुरुष मध्ये होतं आणि आपल्याला एरिना जे आहे नाव हे कशाला? महिला एकेरी मध्ये होतं. त्याच्यानंतर आपण फ्रेंच ओपन मध्ये आलेलो. फ्रेंच ओपन मध्ये कार्लोस जे नाव आहे हे कार्लोस आपल्याला पुरुष एकेरीमध्ये जिंकलेले विजेतापद मिळालेले दिसून येत आहे. आणि फ्रेंच ओपन मध्ये स्त्रियांमध्ये महिलांमध्ये इगा स्विएटेक आहे. मग आता विम्बल्डन कडे आपण इथे जाणार आहोत. मग विम्बल्डन मध्ये बघायचं आहे, विम्बल्डन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर लक्षात ठेवा, ज्यांनी फ्रेंच ओपन जिंकलेलं आहे तेच जे कार्लोस अल्कराज आहेत त्यांनीच विम्बल्डन सुद्धा जिंकलेलं आहे. कोणी? फ्रेंच ओपनचे आणि विम्बल्डनचे जे विनर आहेत 2024 मध्ये ते एकच आहे, त्यांचं नाव आहे कार्लोस अल्कराज. म्हणून सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा, कारण हे मग कन्फ्युजिंग होऊन जातं जेव्हा खूप साऱ्या स्पर्धांची नावं टेनिसमध्ये एकत्र येतात तेव्हा. ठीक आहे. मग पुढे बघायचं आहे, विम्बल्डन ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचे विम्बल्डनचं कोण विनर आहे? तर बार्बरा क्रेझिकोवा. बरोबर आहे. मग पाहायचं आहे, पुढचा प्रश्न आहे आपला काय काय झालं? ऑस्ट्रेलियन ओपन झालं, फ्रेंच ओपन झालं, विम्बल्डन ओपन झालं. आता आपण आलेलो आहोत US ओपन मध्ये.
ठीक आहे. US ओपन 2024 चे पुरुष एकेरी आणि महिला एकेरीचे विजेतापद कोण आहे? तर पाहायचं आहे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेले जे पुरुष आणि महिला आहेत त्यांनीच US ओपन सुद्धा जिंकलेला आहे. म्हणजेच काय आहे, जॅनिक सिनर हे आहेत आणि एरिना सबलेंका आहे. म्हणून आपलं ऍक्च्युअल उत्तर काय येतं? ए आणि बी दोन्हीही हे आपलं इथे उत्तर येणार आहे. ओके, चलो मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे इथे जायचं आहे. इथे आपल्याला जे टेनिसचे जे मेन जे आहेत ते सगळ्या स्पर्धांचे आपण बघितलेले आहेत. आता आपण जाणार आहोत कार रेसिंगच्या स्पर्धांकडे जाणार आहोत. राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला विचारलेली आहे. पहिली भारतीय महिला कोण आहे? तर बघायचं आहे, नाव आहे डायना पुंडोले. काय आहे? डायना पुंडोले ही पहिली भारतीय महिला आहे राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी. ठीक आहे. पुढे बघायचं आहे, भारतीय कुस्तीपटू रौनक दहिया याने जॉर्डन येथे झालेल्या अंडर 17 वर्षांखाली कुठे झालेल्या? जॉर्डन येथे झालेला आहे. कोण? तर रौनक दहिया यांनी जागतिक कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ग्रीको रोमन ओके आणि वजन गट काय आहे? 110 किलो गटात कोणते पदक मिळवलेले आहे? तर कांस्य पदक मिळवलेले आहे. लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टी मी अंडरलाईन केलेल्या आहेत त्या त्या महत्वाच्या आहेत. क्वेश्चन्स कसेही क्रॉस क्वेश्चन्स येऊ शकतात. इथे पदक विचारलेलं आहे, कदाचित त्या स्पर्धेचं नाव विचारलं जाऊ शकतं, कदाचित त्या स्पर्धकाचं नाव विचारलं जाऊ शकतं. येस, ही स्पर्धा कुठे झाली, त्याचं वजन गट काय होतं, काहीही क्रॉस क्वेश्चन विचारू शकतात. म्हणून मी सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला अंडरलाईन करून दिलेल्या आहेत. ओके, चलो मग पुढे बघायचं आहे, IBSF वर्ल्ड 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे कमल चावला यांनी जिंकलेलं आहे. ठीक आहे. कसली कॉम्पिटिशन आहे? तर IBSF वर्ल्ड 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप. ठीक आहे, स्नूकर चॅम्पियनशिप म्हटलेलं आहे. पुढे पाहायचं आहे, कोणत्या भारतीय टेनिस जोडीने, बघा मगाशी आपण एकेरी पाहिलेले होते, सिंगल्स जे होते टेनिसच्या स्पर्धा त्या, बरोबर आहे. आता आपण जे ड्युएट असतात, डबल असतात, त्यांना आपण बघणार आहोत. कोणत्या जोडीने हँगझाऊ ओपन 2024 पुरुष दुहेरीचे विजेतापद पटकावलेले आहे? तर बघायचं आहे, जीवन आणि विजय ह्या जोडीने पटकावलेले आहेत. जीवन नेंदुचेझियान आणि विजय सुंदर प्रशांत ह्या जोडीने. पहा, तुम्हाला इथे इमेज दिसून जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथे बघायचा आहे, कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज, कोणत्या देशाचा विचारलेला आहे. ठीक आहे, वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल याचा भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकापदी नियुक्त झालेले आहे. म्हणजे बॉलिंग कोच जे आहेत आपले, म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, अपॉइंटमेंट झालेली आहे. बरोबर आहे. मुख्य कोच वेगळे असतात, बरोबर आहे, मेन कोच डिफरंट आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला पुढे क्वेश्चन आहे. पण इथे काय विचारलेलं आहे, गोलंदाजीचे प्रशिक्षक पदी म्हणजेच काय, बॉलिंग कोच म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ते आहेत मॉर्नी मॉर्केल. आणि ते कोणत्या देशाचे वेगवान गोलंदाज होते हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पाहायचं आहे, दक्षिण आफ्रिकेचे, साऊथ आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज ते अगोदर होते. येस, चला पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघासाठी शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पाहायचं आहे, सत्यप्रकाश सांगवान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे, वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स अँड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली आहे? जर स्नूकर म्हटलं तर भारतात मधला हा चेहरा अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांनी काय जिंकलेलं आहे बघा, वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स अँड स्नूकर चॅम्पियनशिप. कोण आहेत हे? पंकज अडवाणी. कोण आहेत? पंकज अडवाणी यांनी हे जिंकलेलं आहे. स्नूकर मध्ये भारतामधून जाणारा हा प्रसिद्ध चेहरा आहे. ठीक आहे, चला पाहायचं आहे 2025 ICC. आता इथे पण महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या हा. अंडर 19 बरोबर आहे, 19 वर्षाखालील महिला म्हणजेच काय आहे, फिमेल T20 विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप कुठे आयोजित केलेला आहे? तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, मलेशियामध्ये काय केलेला आहे? आयोजित केलेला आहे. पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे, 50 किलो वजनी गटात सुवर्ण पदकासाठी, 50 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकासाठी आवश्यक वजन
पूर्ण न केल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणाला अपात्र ठरवण्यात आलेले होते. दिस वॉज अन व्हेरी अनफॉर्च्युनेट इव्हेंट. पाहायचं आहे आपले जे टॅलेंटेड रेसलर आहे विनेश फोगट ह्यांना अपात्र करवण्यात आलेलं होतं आणि हे कितीसाठी, फक्त 100 ग्रॅम वजनासाठी अपात्र केलं गेलेलं होतं. फक्त 100 ग्रॅम वजन जास्त होतं. बघा अहवालानुसार विनेश फोगटचे वजन स्वीकारलेल्या मर्यादेपेक्षा फक्त 100 ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, कोण आहेत, कुस्तीपटू आहेत त्या विनेश फोगट. ठीक आहे, चला पुढे बघायचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, मगाशी आपण बॉलिंग कोच पाहिलेले होते. येस, मग आता इथे आपल्याला विचारलेलं आहे जुलै 2024 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटचे भारताचे हे खेळाडू होते अगोदर, त्यांचं नाव आहे गौतम गंभीर यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढे बघायचं आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभासाठी कोणत्या भारतीय खेळाडूंची महिला आणि पुरुष ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघायचं आहे मेरी कोम, पी.व्ही. सिंधू, अचंता, शरद कमल आणि 1 आणि 2 दोन्हीही. तर आपला 1 आणि 2 दोन्हीही असं आपल्याला इथे उत्तर दिसून येत आहे. पी.व्ही. सिंधू आहेत, अचंता शरद कमल आहेत. चलो पुढे बघायचं आहे कोणत्या भारतीय खेळाडूने जून 2024 मध्ये T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. कोणी निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर बघायचं आहे आपले लाडकेच खेळाडू आहेत सगळे, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जडेजा हे जे आहेत, सॉरी रवींद्र जडेजा हे जे आहेत, यांनी तिघांनीही काय केलेली आहे, निवृत्ती घोषित केलेली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा. त्यामुळे काय येणार आहे, वरीलपैकी सर्व येणार आहेत. ठीक आहे, चला पुढे पाहायचं आहे हंगेरियन जीपी मध्ये पहिले फॉर्म्युला 1 विजेतेपद कोणी जिंकलेले आहे. F1 रेस जे आपण म्हणतो, बरोबर आहे, रेसिंगचं जे स्पर्धा असतात त्याच्यामध्ये. तर हे विजेतेपद कोणाचे आहे, ऑस्कर पियास्त्री यांनी जिंकलेले आहेत. हंगेरियन जीपी, येस, हंगेरियन जीपी मधले पहिले फॉर्म्युला 1 विजेतेपद. पुढे पाहायचं आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे IOC, येस, इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती जी आहे ती, याद्वारे 2024 साली सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, सर्वोच्च पुरस्कार ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान करणारा दुसरा भारतीय कोण बनलेला आहे, प्रदान करणारा. ठीक आहे, दुसरा भारतीय कोण बनलेला आहे. आता हे महत्वाचं आहे, म्हणजे आपल्याला पहिलं कोण हे सुद्धा माहिती असायला हवं. तर दुसरा भारतीय जो झालेला आहे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करणारा, आणि ते सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान करणारा जो दुसरा भारतीय आहे तो कोण आहे. तर हे जे आहे तुम्ही सर्वांनी ओळखत असाल की आपल्या ऑलिम्पिकचेच प्लेयर आहेत हे, बरोबर आहे, नेमबाज आहेत ज्यांनी भारताला गोल्ड मिळवून दिलेलं होतं. तर हे आहेत अभिनव बिंद्रा. कोण आहेत, अभिनव बिंद्रा आहेत, त्यांनी ऑलिम्पिक मध्येच भारताला गोल्ड मिळवून दिलेलं होतं. मग पाहायचं आहे भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्या पूर्वी हा सन्मान कधी 1983 मध्ये कोणाला प्रदान करण्यात आलेला होता, तर इंदिरा गांधी यांना देण्यात आलेला होता. इंदिरा गांधींनंतर तो अभिनव बिंद्रा यांना देण्यात आलेला आहे आणि 1983 मध्ये इंदिरा गांधी यांना दिलेला, अभिनव बिंद्रा यांना 2024 साली देण्यात आलेला आहे. मग बघायचं आहे इथून आपला प्रश्न सुरू होतो. पाहायचं आहे जून 2024 मध्ये T20 क्रिकेटमध्ये, बरोबर आहे, 2020 मध्ये 200हून अधिक, 200 पेक्षा जास्त षटकार मारणारा म्हणजे 6 मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण आहे, तर रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा हा जगातील पहिला खेळाडू आहे ज्याने T20 मध्ये 200 पेक्षा अधिक काय मारलेले आहेत, 6 मारलेले आहेत. ओके, चल पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे 2024 ब्रिक्स गेम्स मध्ये भारतातील पद तालिकेत कोणते स्थान मिळालेले आहे. तर बघायचे आहे 8वे स्थान आपल्याला मिळालेले आहे. बरोबर, पदक तालिका म्हणजेच काय आहे की कोणाला किती पदक मिळाले ह्याच्यावरून जी लिस्ट लागते त्या लिस्ट मध्ये भारताचं कितवे स्थान आहे, 8वे स्थान आहे. मग आता इथे बघायचं आहे भारताचा रँक कितवा आहे, बघा 8वा आहे. भारताला एकूण किती पदकं मिळालेली आहेत, तर 29 पदकं, त्याच्यामध्ये 3 गोल्ड, 6 सिल्वर आणि 20 जे आहेत ब्रॉन्झ म्हणजे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य यांचे आपण आकडेवारी पाहिलेली आहे. मग आता टॉप 3 देश कोणते आहेत हे आपण बघणार आहोत.
पहिलं आहे रशिया 509 एकूण पदकं आहेत, बेलारूस जे आहेत त्यांना 247 पदकं आहेत आणि चायना म्हणजे चीनला 62 पदकं दिसून येत आहेत. ओके, हे ब्रिक्स गेम बद्दल आपण इथे बोलत आहोत. रशिया, बेलारूस आणि चायना हे टॉप 3 आहेत आणि इंडियाचा ह्याच्यामध्ये 8वा क्रमांक आहे. ओके, चला मग बघूया 2024 लिओन मास्टर चेस टुर्नामेंट 10व्यांदा कोणी जिंकली आहे. पहिलं म्हणजे लक्षात ठेवा, लिओन मास्टर चेस टुर्नामेंट बद्दल आपण इथे बोलत आहोत आणि ही ज्यांनी कोणी जिंकलेली आहे ती 10व्यांदा जिंकलेली आहे. मग हे कोण आहेत तर बघा, भारताचे आपण सर्वोत्तम असं म्हणू शकतो अजूनही, ठीक आहे, जे बुद्धिबळपटू आहेत म्हणजेच काय चेस प्लेयर जे आहेत ते कोण आहेत, विश्वनाथ आनंद यांनी जिंकलेली आहे. कोणती तर लिओन मास्टर चेस टुर्नामेंट. ठीक आहे, ह्याच्या अगोदरच्या 9 टुर्नामेंट ज्या आहेत ह्या कधी कधी त्यांनी जिंकलेल्या आहेत ते पाहणार आहोत आपण. बघायचं आहे 1996, मग 99, मग 2000, मग 2001. ठीक आहे, मग 99, 2000, 2001 मध्ये सुद्धा हॅट्रिक आपल्याला झालेली दिसून येते. त्याच्यानंतर पुन्हा पाहायचं आहे 2005, 6 आणि 7 मध्ये पुन्हा हॅट्रिक झालेली दिसून येत आहे. 2011, मग 16 आणि मग 2024 मध्ये हे लिओन मास्टर्स कोणी जिंकलेला आहे, विश्वनाथ आनंद यांनी जिंकलेला आहे. त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे 5 वेळा ते विश्व विजेता आहेत, म्हणजेच काय वर्ल्ड चॅम्पियन झालेले आहेत ते. ठीक आहे, किती वेळा, 5 वेळा ते विश्व विजेता झालेले आहेत चेस मध्ये. ओके, चलो लेट्स गो टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर पाहायचं आहे. हे जे प्लेयर आहेत त्यांचं नाव आहे मॅक्स वर्ड्सपेन यांचं नाव आहे. ठीक आहे, हे नाव तुम्हाला पुन्हा पुढे दिसणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला पुढे बघूयात. 2024 साली फ्रान्सच्या रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी मध्ये शर्यत जिंकणारी जगातली पहिली महिला रेसर कोण आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये, फ्रान्सच्या रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी. कोणती, रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी मध्ये शर्यत जिंकणारी पहिली महिला रेसर कोण आहे तर पाहायचं आहे. इमेज बघा इथे, अतिका मीर असं नाव आहे. काय आहे, अतिका मीर असं ह्या रेसरचं नाव आपल्याला दिसून येतं. पुढे बघायचं आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजे IOA ने कोणत्या देशाला 2034च्या हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक साठी यजमान देश म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजेच काय आहे, होस्ट कंट्री. होस्ट कंट्री काय असतं तर ज्या कंट्रीमध्ये हे गेम कंडक्ट केले जातात तर त्या कंट्रीला होस्ट कंट्री असं म्हटलं जातं. जसं की 2024 मध्ये पॅरिस आपली काय होती, होस्ट सिटी होती, बरोबर आहे. म्हणजेच काय आहे, फ्रान्समध्ये फ्रान्स आपली होस्ट कंट्री होती. ओके, मग 2034 साली कोण आहे, 2034 साली अमेरिका जी आहे ही आपली यजमान देश म्हणजेच होस्ट कंट्री असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2030च्या हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक साठी कोणाला यजमान देश केलेला आहे तर पुन्हा पाहायचं आहे, फ्रान्सला आपल्याला केलेलं दिसून येतं आहे. 2024 मध्ये हे जे ऑलिम्पिक झालेले होते तिथे पॅरिस ऑलिम्पिक्स असं आपण जेव्हा म्हणतो, पॅरिस हे कशात येतं आपल्याला फ्रान्समध्येच येताना दिसतं. पण आपण इकडे कशाबद्दल बोलत होतो, 2030च्या हिवाळी ऑलिम्पिक मध्ये, आणि इथे पण 2034चं हिवाळी ऑलिम्पिकच आपण इथे म्हणत आहोत. ठीक आहे, पुढे बघायचं आहे स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद परत स्पॅनिश ग्रँड प्रिक्सचे सुद्धा कोण आहेत, मॅक्स वेस्टपेन आहेत. ओके, पुढे पाहायचं आहे भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने स्पेन ग्रँड प्रिक्स, कशामध्ये, स्पेन ग्रँड प्रिक्स 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो गटात कोणते पदक जिंकलेले आहे. बघा, ऑलिम्पिक पॅरिस ऑलिम्पिक मधून ह्यांना 100 ग्रॅम अधिक वजनासाठी अपात्र करण्यात आलेलं होतं, परंतु स्पेन ग्रँड प्रिक्स मध्ये यांनी सुवर्ण पदक विजेतेपद पटकावलेलं आहे, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. मग बघायचं आहे 2024 F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स. कोणतं, ब्रिटिश ग्रँड प्रिक्स F1 रेस बद्दल आपण इथे बोलत आहोत. हे विजेतेपद कोणी इथे जिंकलेलं आहे तर लक्षात ठेवा, इथे मात्र मॅक्स वर्स्टपेन नाही आपल्याला नाव करायचं आहे. तर बघायचं आहे त्यांनी कोणतं जिंकलेलं आहे, इकडे बघून घ्या, स्पॅनिश ग्रँड प्रिक्स जिंकलेला आहे. कोणता, स्पॅनिश ग्रँड प्रिक्स. आणि आपण काय म्हणत आहोत, F1चं ब्रिटिश ग्रँड प्रिक्स.
तर ते कोणी जिंकलेलं आहे बघायचं आहे. भरपूर F1 रेसमध्ये, फॉर्म्युला 1च्या रेसमध्ये लोकप्रिय असलेले आणि प्रसिद्ध असलेले असे लुईस हॅमिल्टन जे आहेत ह्यांनी जिंकलेलं आहे. ओके, चलो मग बघायचं आहे पुढे. जून 2024 मध्ये कसोटी सामन्यात 10 बळी घेणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरलेली आहे? बघा, मगाशी सुद्धा अभिनव बिंद्रांच्या वेळेस दुसरे भारतीय विचारलेलं होतं, तेव्हा पहिले सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे होतं. ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. पण पहिल्यांदा बघायचं आहे जून 2024च्या कसोटी सामन्यात 10 बळी घेणारी दुसरी भारतीय महिला गोलंदाज कोण आहे? तर स्नेह राणा ह्या आहेत. कोण आहेत या? स्नेह राणा ह्या आहेत. मग पहिल्या कोण होत्या? तर लक्षात ठेवायचं, पहिल्या होत्या झुलन गोस्वामी. बरोबर आहे, बघायचं आहे. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांनी 2006 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये किती 10 बळी घेतलेले होते? तर 10 बळी घेतलेले होते. ओके, मग 10 बळी घेणाऱ्या कसोटी सामन्यामध्ये 10 बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज कोण आहे? तर झुलन गोस्वामी, आणि दुसरी कोण आहे? स्नेह राणा. ओके, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघायचं आहे एलोर्डा कप 2024 मध्ये निखत जरीनने कोणते पदक जिंकलेले आहे? काय नाव विचारलेलं आहे? निखत जरीन हिने कोणते पदक जिंकलेले आहे? तर पाहायचं आहे, इथे सुद्धा तुम्हाला दिसून येत आहे सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल जिंकलेलं होतं. चला पाहायचं आहे इथे स्टीफन अवग्यान मेमोरियल 2024 चे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने पटकावलेले आहे? ठीक आहे, त्यामुळे बघायचं आहे भारतीय खेळाडू म्हणून मॅग्नस कार्लसन इथेच निघून जाणार आहे. मग बघायचं आहे अर्जुन एरिगैसी यांनी पटकावलेले आहे. आपल्याला काय विचारलेले आहे? भारतीय खेळाडूने. बरोबर. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर. बरोबर, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघायचं आहे नोवाक जोकोविच यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणत्या खेळाशी संबंधित हे नाव आहे? तर टेनिस ह्या खेळाशी संबंधित हे नाव आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, मग बघायचं आहे 2024 या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार मध्ये 2024 मध्ये सर्वोच्च खेळाडू कोण आहे? तर नोवाक जोकोविच आहेत, ज्यांनी 5व्यांदा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघायचं आहे 5वी वेळ आहे त्यांची. आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून कोणाला मिळालेला आहे? तर एटना बोनामती. कोणाला? एटाना बोनामती यांना मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघायचा आहे कनेडियन ग्रँड प्रिक्स 2024 स्पर्धा सलग 3ऱ्यांदा कोणी जिंकलेली आहे? तर त्याच प्लेयरने जिंकलेली आहे ज्याने स्पॅनिश ग्रँड प्रिक्स जिंकलेला आहे. काय नाव आहे? मॅक्स वेस्टपेन. ओके, चलो पुढे बघायचं आहे 22वी NFC राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2024 कोणी जिंकलेली आहे? तर स्टेट आहे बघा, राजमाता जिजाबाई ही जी आहे नॅशनल आपली जी कॉम्पिटिशन आहे ती कोणत्या स्टेटने जिंकलेली आहे? तर मणिपूर. कोणी? मणिपूर यांनी जिंकलेली आहे. तर पाहायचं आहे 17 वर्षांखालील म्हणजेच काय आहे? अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप म्हणजेच काय? एशियन रेसलर चॅम्पियनशिप जे आहे 2024 मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलेली आहेत? तर पाहायचं आहे एकूण 11 पदक भारताने जिंकलेली आहेत. ओके, चलो पुढे बघायचं आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर त्याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊयात. पाहायचं आहे भारतीय कुस्तीपटूंनी 17 वर्षांखाली आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये एकूण 11 पदके जिंकलेली आहेत, ज्यात 4 काय आहेत? 4 गोल्ड आहेत, 2 जे आहेत हे सिल्वर आहेत आणि 5 जे आहेत हे ब्रॉन्झ मेडल्स आपल्याला दिसून येतात. बरोबर. मग ह्याच्यामध्ये बघायचं आहे जॉर्डन मधील अमान येथे ही स्पर्धा पार पडलेली होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग पुढे बघायचं इंग्लिश प्रीमियर लीग. ओके, याला EPL असं सुद्धा म्हटलं जातं. इंग्लिश प्रीमियर लीग 2024 चे विजेतापद कोणी पटकावलेले आहे? पाहायचं आहे. फुटबॉल बद्दल आपण इथे बोलत आहोत. तर मँचेस्टर सिटी यांनी पटकावलेले आहे काय? इंग्लिश प्रीमियर लीग. ओके, चलो पुढे बघायचं आहे त्याच्याबद्दलची एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ती मँचेस्टर सिटीने सलग कितव्यांदा? सलग 4थ्यांदा इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे. मँचेस्टर सिटीने शेवटच्या फुटबॉल सामन्यात वेस्ट हॅमचा 3-1 असा पराभव केलेला आहे. कोणाचा? वेस्ट हॅमचा 3-1 असा पराभव केलेला आहे. पुढे बघायचं आहे तैवान ॲथलेटिक्स ओपन. तैवान ॲथलेटिक्स ओपन मध्ये भारतीय खेळाडू
डीपी मनूने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत कोणते पदक जिंकलेलं आहे बघायचं आहे. डीपी मनू हे जे आहेत यांनी पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक जिंकलेलं आहे तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला इथे बघायचा आहे. त्याच्या अगोदर बघायचं डीपी मनूने भालाफेक अंतिम फेरीत त्याच्या शेवटच्या प्रयत्नात 81.58 मीटर किती 81.58 मीटर अंतर नोंदवले आणि पोडियम मध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. ओके चलो मग पुढे बघायचं आहे. पुढचा प्रश्न पहिल्या गल्फ युथ गेम्स मध्ये गल्फ कंट्रीज असणार आहेत लक्षात घ्या. ठीक आहे मग बघायचं आहे पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये पदतालिकेत कोण अव्वल ठरलेला आहे म्हणजे कोण पहिलं आलेला आहे तर बघायचं आहे इथून काय आहे UAE संयुक्त अरब अमिराती म्हणजेच काय आहे युनायटेड अरब एमिरेट्स UAE हे यांनी काय केलेलं आहे पदतालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. ओके बघायचं आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE ने गल्फ युथ गेम्स 2024 मध्ये एकूण 296 पदकांसह प्रथमच पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. फर्स्ट टाइम एव्हर. ओके यामध्ये किती आहेत 96 गोल्ड 96 सुवर्ण 103 रौप्य म्हणजेच काय 103 सिल्वर आणि 97 कांस्य म्हणजेच 97 ब्रॉन्झ मेडल्स मिळवलेले आहेत. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. शीर्ष 3 देश म्हणजे टॉप 3 कंट्रीज कोण आहेत पहिला आहे UAE त्याच्यानंतर आहे सौदी अरेबिया त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतं कुवैत. ठीक आहे हे 3 कंट्रीज आहेत. बघायचं आहे नावच काय आहे आपल्याला गल्फ युथ असं आपल्याला नाव दिसून येत आहे त्यामुळे सगळे तुम्हाला गल्फ कंट्रीज दिसून येतील. आता कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा काय आहे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2024 मध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा जो खेळाडू आहे कोण मॅग्नस कार्लसन. ओके जो वर्ल्ड चॅम्पियन समजला जातो जगातला अव्वल क्रमांकाचा जो खेळाडू आहे मॅग्नस कार्लसन चा पराभव करून इतिहास रचलेला आहे. भारतीय खेळाडू आहे बघा तुम्हाला फोटोवरूनच कळलेलं असेल तुम्ही न्यूज मध्ये सुद्धा पाहिलेलं असेल तर बघायचं आहे आर प्रज्ञानंदा असं नाव आहे. काय आहे आर प्रज्ञानंदा हे ह्या खेळाडूचं नाव आहे. रमेश बाबू प्रज्ञानंदा यांनी स्कॅव्हेंजर 2024 मधील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीत प्रथमच जागतिक क्रमवारीत म्हणजेच काय आहे इंटरनॅशनल रँकिंग जी असते त्याच्यामध्ये अव्वल स्थानावर असलेल्या म्हणजे पहिल्या स्थानावर असलेल्या ग्रँड मास्टर मॅग्नस कार्लसनचा शास्त्रीय खेळात पराभव केलेला आहे. कशामध्ये बुद्धिबळाच्या खेळामध्ये. ओके चला मग पुढे बघायचं आहे नीरज चोप्राने फेडरेशन कप 2024 पुरुष भालाफेक अंतिम फेरीत कोणते स्थान पटकावलेले आहे किंवा कोणते पदक जिंकलेले आहे बघायचं आहे तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ओके चलो पुढचा प्रश्न इथे बघायचा आहे वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 चे विजेते पद जे आहे हे कोणी पटकावलेले आहे तर बघायचं आहे ह्याचं उत्तर आहे कायरन विल्सन यांनी. कोणी कायरन विल्सन यांनी पटकावलेले आहे. पहा इथे तुम्हाला दिसून येईल नाव ह्या इमेज मध्ये सुद्धा तुम्हाला नाव दिसून येईल. बघा जागतिक क्रमवारीत 12व्या क्रमांकावर जे होते बरोबर किरण विल्सन यांनी स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 च्या अंतिम सामन्यात पात्रता जॅक जॉन्सनचा बरोबर आहे 18-14 असा पराभव करून प्रथमच विश्वविजेता पद पटकावलेले आहे. कधी फर्स्ट टाइम एव्हर विश्वविजेता पद त्यांनी पटकावलेले आहे. मग आता पुढचा प्रश्न बघायचा आहे सन 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँड मास्टर या पदवीने कोणाला सन्मानित केलेलं आहे. कोनेरू हम्पी सौम्या सिंग वैशाली रमेश बाबू आणि प्रतिमा सिंग कोणाला केलेलं आहे तर पाहायचं आहे तुम्हाला समजा ह्याच्यावरून इमेजवरून जरी कळलं नसेल तरी लेट मी टेल यू मागचा आपलं जे ही जी इमेज होती त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे आर प्रज्ञानंदा यांचं पहिलं नाव आपल्याला इथे दिसून येतं रमेश बाबू प्रज्ञानंद बरोबर आहे. मग आता इथे पाहायचं आहे
वैशाली रमेश बाबू त्यांची जी बहीणच जी आहे तिलाच काय केलेलं आहे, सन 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँड मास्टर ह्या पदवीने सन्मानित केलेलं आहे. आर प्रज्ञानंद यांचीच बहीण आहे वैशाली रमेश बाबू. ठीक आहे, चला पुढे पाहायचं आहे 6व्या हॉकी इंडिया अवॉर्ड 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झालेली आहे. बघायचं आहे, तुम्हाला इथे दिसूनच येईल, प्लेयरचं दिसूनच येईल नाव, त्यामुळे बघा हार्दिक सिंग यांची निवड झालेली आहे. बघा हॉकी इंडियाने 31 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 6व्या हॉकी इंडिया पुरस्कार 2023 ची घोषणा केली आणि सलीमा टेटे आणि हार्दिक सिंग यांची अनुक्रमे वर्षातील महिला आणि पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मग हार्दिक सिंग हे पुरुष खेळाडू म्हणून सिलेक्ट करण्यात आलेले आहेत, तर सलीमा टेटे हे काय आहेत महिला खेळाडू म्हणून त्यांचा इथे काय करण्यात आला आहे, पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. बघायचं आहे जानेवारी 2024 मध्ये दीव येथे झालेल्या पहिल्या मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स मध्ये कोणते राज्य चॅम्पियन बनलेले आहे. तर पहा इथे त्यांनी विचारलेलं आहे कोणती स्पर्धा आहे, तर लक्षात घ्या मल्टी स्पोर्ट्स बीच गेम. मल्टी स्पोर्ट्स ह्या बीच गेम्स आहेत आणि कधी झालेले आहेत, जानेवारी 2024 मध्ये झालेले आहेत आणि कुठे झालेले आहेत, दीव येथे झालेले आहेत. आणि ह्याचं उत्तर काय आहे, तर बघायचं आहे ह्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. काय आहे, मध्य प्रदेश हे जे राज्य आहे हे चॅम्पियन झालेलं आहे. मग आता इथे पुढे बघायचं आहे राष्ट्रीय महिला कॅरम शीर्षक 2024 12व्यांदा कोणी जिंकलेला आहे. काय विचारलेलं आहे, 12व्यांदा 12th टाइम कोणी जिंकलेला आहे, तर नाव आहे रश्मी कुमारी. काय नाव आहे, रश्मी कुमारी यांनी हे जिंकलेलं आहे. बघा मे 2024 मध्ये AIFF अंडर 17 एलिट यूथ लीग चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे. क्लासिक फुटबॉल अकॅडमी, दिल्ली FC, गुजरात FC आणि मँचेस्टर सिटी. तर ह्यांच्यामध्ये बघायचंय क्लासिक फुटबॉल अकॅडमीने जिंकलेले आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारे आपण हे 100 प्रश्न जे आहेत हे रिसेंटली जे आपल्याला स्पोर्ट्स करंट अफेअर आपण जे म्हणतो याचे आपण 100 प्रश्न इथे घेतलेले आहेत, स्पीड मध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये तुमचा हा व्हिडिओ पूर्ण होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळेल. पॉवर पॅक असलेला हा एक व्हिडिओ आहे. ह्या एका व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्नांमध्ये सर्व ऑलमोस्ट मॅक्झिमम स्पोर्ट्स न्यूज इथे कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, चल मग आपण इथे पाहणार आहोत क्लासिक फुटबॉल अकॅडमीने नागोया पंचायत मैदान गोवा येथे सुधेवा दिल्ली FC चा 2-1 असा पराभव केलेला आहे. दिल्ली FC चा पराभव केलेला आहे. FC म्हणजे फुटबॉल क्लब. ठीक आहे, AIFF अंडर 17 एलिट यूथ लीग 2023-2024 चे विजेतापद पटकावलेले आहे. कोणी, क्लासिक फुटबॉल अकॅडमीने. पाहायचं आहे आपली ही जी कंबाईन विजेता बॅच आहे ही किती दिवसांची असणार आहे, तर बघा 35 दिवसांची ही बॅच आहे. म्हणजे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये सर्व छान रिवाइज करायचं असेल, पटापट सगळं ब्रशअप करायचं असेल तर ही छान बॅच आहे. ही फक्त 499 रुपयांमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. ओके, मग ह्या बॅच मध्ये तुम्ही म्हणाल की 35 दिवसांचीच बॅच आहे, परंतु मला फक्त टेस्ट हवी आहे. बरोबर, तुमचं सगळं झालेलं आहे, आम्हाला फक्त टेस्ट हवी आहे. तर येस, आपल्याकडे एक टेस्ट सिरीज सुद्धा आहे ज्याच्यामध्ये 10 टेस्ट असणार आहेत. फी किती आहे, 349 रुपीज फी आहे. आणि तुम्हाला जास्त दिवसांची बॅच हवी असेल तर पाहायचं आहे आपल्याकडे जास्त दिवसांची बॅच सुद्धा आहे. बघायचं 4 महिन्यांची आपल्याकडे बॅच आहे. कशासाठी, कंबाईन गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी. याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर पण असणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आहेत, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहेत आणि डिजिटल नोट्स सुद्धा आहेत. येस, आणि ही बॅच कितीला असणार आहे, 1499 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळून जाणार आहे. ओके, मग पुढे पाहायचं आहे आपल्याकडे आपल्या कंबाईन व्यतिरिक्त सुद्धा अनेक बॅचेस आहेत. ऑल इन वन बॅच आहे ज्याच्यामध्ये सर्व सरळ सेवा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. ही बॅच जी आहे ही 999 रुपयांमध्ये आहे आणि तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर दोन्ही मिळणार आहेत. 15 जानेवारी पासून ही बॅच सुरू होणार आहे.
TAIT ची बॅच सुद्धा 15 जानेवारी पासून सुरू होणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत आणि 999 रुपये आपली फीज ह्याची सुद्धा असणार आहे. RRB ग्रुप डी ची जी बॅच आहे ही सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. फी किती आहे? 699 रुपये फी आहे. त्याचप्रमाणे लेखा व कोशागार भरती नागपूरची जाहीर झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे. अशा परीक्षांसाठी सुद्धा आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. येस, चलो मग सर्वजणांनी पाहूया तिथे. अभ्यास मित्र परिवाराने तुमच्यासाठी नोट्सचं एक पॅक सुद्धा आणलेला आहे. ह्यामध्ये चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, इतिहास, त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा भूगोल ह्यासारख्या ज्या नोट्स आहेत ह्या तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मिळून जाणार आहेत. ह्या तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवर जाऊन विकत घेऊ शकता, जसं तुम्ही झेरॉक्स सुद्धा काढू शकता. पाहायचं आहे हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरून तुम्ही अभ्यास मित्रला फॉलो करू शकतात. आता हे जे सेशन आहे हे मी इथेच थांबवणार आहे. याचप्रमाणे अमेझिंग करंट अफेअर्सच्या लेक्चर्सला घेऊन आपण येणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. टेक केअर अँड थँक यू.